जय शिवराय मित्रांनो अखेर स्वतःला बैलाच्या ऐवजी कोळप्याला झुंपून शेतामध्ये कोळपे चालवणारे शेतकरी वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार राहणार हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांची शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली आहे। मग इतर शेतकऱ्यांचं काय? मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी वय 75 वर्ष अगदी चालणंही मुश्किल अशा परिस्थितीमध्ये असलेले शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये बैल नसल्यामुळे किंवा बैलाचा खर्च परवडत नसल्यामुळे कोळप्याला स्वतःला झुंपून शेतामध्ये कोळप चालवत होते। हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, सर्व स्तरावरून एक हळहळ व्यक्त करण्यात आली, दुःख दाखवण्यात आलं। बरेच सारे आजूबाजूचे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा चमकू नेते वगैरे त्या ठिकाणी आले, कोळपी चालवली, फोटोगिरी केली, व्हिडिओ वगैरे काढले आणि हळूहळू ही बाब एवढी व्हायरल झाली, एवढी पसरली की सर्व स्तरावरून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली। बरेच रील व्हिडिओ वगैरे वगैरे झाले। शेवटी हा विषय विधान भवनापर्यंत पोहोचला आणि सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या विषयाचं गांभीर्य दाखवून देण्यात आलं की शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय। बऱ्याच साऱ्या मीडिया त्यापर्यंत पोहोचल्या, शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारले गेले। शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की शेतमालाला भाव नाही, सध्या खताच्या असलेल्या किमती, शेतमालाला न मिळणारा भाव, कर्जाखाली दबलेला शेतकरी, एक वस्तुस्थिती मांडण्यात आली। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी किंवा शेतमालाला भाव मिळावा ही केलेली मागणी दाखवण्यात आली आणि या सर्वांच्या वरती कुठंतरी विरोधी पक्षाच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात आला। खूप सारा विषय याच्यावरती चर्चेला गेला आणि या पार्श्वभूमीवरती आता हे जे काही चाललेलं खूप सारं व्हायरल झालंय आणि योगायोग असं आहे की राज्याचे सहकार मंत्री हे त्याच मतदारसंघातून येतात। मग सहकार मंत्र्यांनी आज त्या शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याच मतदारसंघातील ते शेतकरी त्यांची भेट घेतली आणि त्या शेतकऱ्याचं असलेलं 40,000 रुपयाचं कर्ज हे भरून त्या शेतकऱ्याला नील करण्यात आलं। आता एका शेतकऱ्यानं स्वतःला कोळप्याला झुंपलं आणि त्या शेतकऱ्याची ही जी काही चर्चा झाली म्हणून त्या शेतकऱ्याचं कर्ज नील करण्यात आलं। पण याच्यापूर्वी जवळजवळ 700 शेतकरी हे गेल्या काही महिन्यामध्ये फासावरती लटकलेले आहेत। आणखीन असे काही शेतकरी जे डिप्रेशनमध्ये आहेत, असे काही शेतकरी आहेत आणखीन हजारो की जे दावा हातात घेऊन फक्त लटकायला जागा शोधता येतं। मग जर एखाद्या शेतकऱ्याने जर स्वतः कोळप्याला जर झुंपलं किंवा जर परिस्थिती त्या शेतकऱ्याची जर समोर आली तरच जर कर्जमाफी होणार असेल तर मग बाकी शेतकऱ्यांचं काय होणार? हा एक विषय जो समोर आलाय आणि या समोर आलेल्या विषयाचं गांभीर्य घेऊन बच्चू कडू यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं, समिती गठीत करू, हे करू, ते करू, आश्वासनं देण्यात आली। परंतु एकंदरीत आज कित्येक असे शेतकरी ज्यांची मुलं शाळेत जात नाहीत किंवा ती मुलं शेतात कामं करतायत कारण डोक्यावरती कर्ज आहे, बरेच सारे जण जमिनी गहाण ठेवतायत, ह्याच्याकडून काढ त्याला दे, त्याच्याकडून काढून ह्याला दे। रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा जी काही पूर्ण कर्ज आहेत नील केलेली, ती कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज उपलब्ध करून द्यायला सुद्धा उशीर केले जातात। या सगळ्या भयान अशा परिस्थिती राज्यामध्ये आहेत। मग कुठंतरी एक शेतकरी चर्चेत आला म्हणून त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आणि पुन्हा त्याच्या 50 न्यूज चॅनलला बातम्या दाखवायच्या, त्याची फोटोगिरी वगैरे वगैरे करायची, हा एक निवळ भंपकपणा आहे। वस्तुस्थिती समोर आलेली आहे, एक भयान असं वास्तव समोर आलेलं आहे। त्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणं गरजेचं होतं, त्या शेतकऱ्याला दिलासा मिळणं गरजेचं होतं। पण असे लाखो शेतकरी आहेत की जे आज अगदी शेवटच्या टोकावरती आहेत की जिथून ते कधीही कोसळून खाली पडू शकतात। कणा पूर्णपणे मोडलेला आहे। तर गांभीर्य कुठंतरी शासनाने याचं जाणून घेणं गरजेचं आहे। विरोधी पक्षानं सुद्धा फक्त मर्यादित राहून टीका टिप्पण्या न करण्यापेक्षा या वस्तुस्थितीला धरून कुठंतरी मोठा आवाज उठवणं गरजेचं आहे। सर्व लोकप्रतिनिधी एक होणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि कुठंतरी अशा या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक मार्ग यातून काढून देणं गरजेचं आहे। तर कर्जमाफी ही फक्त एका शेतकऱ्याची किंवा एका ठिकाणी किंवा जे चर्चेत येतात, आता उद्या एखादा शेतकरी फासावरती लटकायला निघाला आणि लटकण्यापूर्वी तो फक्त लटकलाय आणि मेला नाही, अशा एखाद्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आला तर त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन 10-5 रुपये देणं, त्याचं सांत्वन करणं हा पर्याय नाही आहे। कुणीही शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलू नये, कुठल्याही शेतकऱ्यावरती असे दिवस येऊ नयेत। असं जर वाटत असेल तर शासनाच्या माध्यमातून ताबडतोब याच्यावरती काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे। सध्याच्या घडीला जोपर्यंत कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नवी जुनी कर्ज असेल त्या कर्जामध्ये वाढी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी इमानदारीने आपले कर्ज भरलेले त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून बरेच सारे जिल्ह्यात आता नाव आणि तालुक्या गावासह बँकेसहित
कुठंतरी भांडाफोड होणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावली जातात आणि भरलेली कर्ज कुठंतरी सावकाराकडून घेतली जातात किंवा बँकेकडून कोणीतरी अधिकारी त्याच्यामध्ये सेटिंग करतात आणि पुन्हा नवीन उपलब्ध करून द्यायला उशीर करून त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा कुठंतरी एका या आर्थिक विवंचनेमध्ये अडकवतात. अशी एक घाणेरडी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका शेतकऱ्याचं कर्जमाफ हा पर्याय नाही. राज्यातील लाखो प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि कर्ज उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकरी पुढचं जीवन कमीत कमी जगण्याची आशा तरी मनामध्ये बाळगू शकतो. धन्यवाद.